विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्धधम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या धम्मस्कंद बुद्धविहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. 7 प्रकारच्या विशुद्धी भावनेला आपण बघत आहोत. विशुद्ध भाव मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कालच्या देशनेमध्ये आपण शील विशुद्धी म्हणजे नेमकं काय, शील विशुद्धी कशा प्रकारे करून घ्यावी, शील विशुद्धी केल्यामुळे काय लाभ होऊ शकतो आपल्याला, या संदर्भामध्ये आपण बघितलं. त्यानंतर चित्तविशुद्धी, चित्तविशुद्धी कशा प्रकारे करावी, आपल्या चित्ताला परिशुद्ध निर्मळ आपण कसं करावं, या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपण विश्लेषण बघितलं. त्यानंतर दृष्टीविशुद्धी सुद्धा हा भाग आपण बघितला. आर्य अष्टांगिक मार्गाच्या दृष्टिकोनातून किंवा आर्य अष्टांगिक मार्गाला समजून घेत असताना आपला दृष्टिकोन कसा असावा, अर्थात दृष्टीविशुद्धी कशी असावी, या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपण विश्लेषण बघितलं. त्यानंतर 4थ्या प्रकारची विशुद्धी भगवंताने सांगितले, त्याला कांक्षा वितरण विशुद्धी अशा प्रकारे म्हटलं आहे. कांक्षा म्हणजे ज्या काही शंका आणि कुशंका असतात, शंका आणि कुशंका मनुष्याच्या जीवनामध्ये जर असतील तर मनुष्य आपल्या जीवनामध्ये सद्धमाचं अनुसरण करू शकत नाही आणि शंकेच्या संदर्भामध्ये विशुद्ध भाव आपल्या चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या मार्गाला आपण धारण करत असतो किंवा ज्या मार्गावर आपण मार्गस्थ होत असतो, तर त्या मार्गाच्या प्रती जर आपल्या मनामध्ये शंका कुशंका जर असेल तर आपण योग्य प्रकारे त्या मार्गाचं अनुसरण करू शकत नाही, योग्य प्रकारे त्या मार्गाला धारण करू शकत नाही आणि त्यामुळे सर्वप्रथम आपल्या मनातील शंका कुशंका आपण नष्ट केल्या पाहिजे. मग शंका कुशंका कशाच्या नष्ट कराव्या, कुणाच्या प्रती शंका कुशंका आपण नष्ट केली पाहिजे, ज्याला साहित्यामध्ये विचिकित्सा असं म्हटलेलं आहे, म्हणजे शंका आणि कुशंका. तर शंका नसली पाहिजे आपल्या मनामध्ये. धम्म मार्गाच्या प्रती जर आपल्या मनामध्ये शंका असेल कुशंका असेल, म्हणजे विशेष रूपाने 3 रत्नांच्या प्रती जर आपल्या मनामध्ये शंका कुशंका जर असेल तर तो मनुष्य कधीही
मार्गक्रमण करू शकत नाही किंवा तो मनुष्य कधीही मार्गफळाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे शंका कुशंका पूर्णतः आपल्या मनातील नष्ट केल्या पाहिजे. मग बुद्धांच्या प्रती आपल्या मनामध्ये शंका नसावी, धम्माच्या प्रती आपल्या मनामध्ये शंका नसावी आणि संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये शंका नसावी. या तीनही रत्नांच्या प्रती जर आपल्या मनामध्ये शंका असेल तर आपण कधीही धम्माचं यशस्वीपणे अनुसरण करू शकत नाही. जसं समजून घ्या, बुधाप्रती श्रद्धा आहे, धम्माप्रती श्रद्धा आहे आणि संघाप्रती श्रद्धा नसेल तरी सुद्धा आपण सत्य ज्ञानाला समजून घेऊ शकत नाही. किंवा धम्माप्रती आहे, संघाप्रती आहे, पण बुद्धाप्रती नसेल तरी आपण धम्माला समजून घेऊ शकत नाही. किंवा धम्माप्रती आहे, संघाप्रती आहे, बुद्धाप्रती आहे, संघाप्रती आहे, पण धम्माप्रती नाही तरी सुद्धा आपण धम्माला समजून घेत नाही. तर या तीन रत्नांच्या प्रती आपल्या मनातील शंका कुशंका जर आपण नष्ट करत असेल, नाहीस करत असेल, तर मग शंका कुशंका कशा नष्ट कराव्या? तीन रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारी जी शंका आहे, पहिली गोष्ट शंका म्हणजे काय हे पण समजून घेतलं पाहिजे. काय शंका म्हणजे? हा, एखाद्या गोष्टीबद्दल डाऊट असणे. डाऊट असणे म्हणजे काय? म्हणजे शंका असणे. एखाद्या मार्गाच्या प्रती आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण करणे किंवा त्या मार्गानुसार चालत असताना हा मार्ग खरा आहे की खोटा आहे, हे जे मी करत आहो हे खरं सत्य आहे की असत्य आहे, हे खरंच योग्य आहे का की अयोग्य आहे, हे केल्यानंतर मला सुख प्राप्त होईल का किंवा होणार नाही. म्हणजे अशा प्रकारे आपल्या चित्ताची जी डावाडोल अवस्था असते, म्हणजे चित्त आपलं चंचल असते. एखाद्या मार्गाच्या प्रती आपल्याला खात्रीपूर्वक विश्वास नसणे, एखाद्या मार्गाच्या प्रती खात्रीपूर्वक विश्वास नसणे, त्याला शंका कुशंका मनामध्ये उत्पन्न होणे असं म्हटलं आहे. मग मनुष्याच्या चित्तामध्ये जर विश्वास नसेल तर शंका उत्पन्न होत असते, पण विश्वास जर असेल तर शंका उत्पन्न होत नाही. जसं समजून घ्या, एखादं उंच ठिकाण आहे आणि एका उंच ठिकाणावरती एक छोटंसं बाळ आहे. त्याच्या बाजूला त्याचे पिता आहेत, वडील आहेत आणि त्याने दोन्ही हात असे केले बाळाला घेण्यासाठी. बाळाला काही समजत नाही आहे, बाळ काय असं एवढं हुशार नाही किंवा त्याची बौद्धिकता तेवढी नाही आहे, लहान बाळ आहे. तर उंच ठिकाणावरून सुद्धा ते बाळ झेप घेते. कुणाकडे? आपल्या पित्याकडे, आपल्या वडिलांकडे. तर त्याच्या चित्तामध्ये किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये बिलकुल डाऊट नसते, असा बिलकुल शंका कुशंका नसते की एवढ्या उंचावरून मी पूर्ण शरीराला सोडून देत आहे तर मी खाली पडेल, मला इजा होईल, मला दुःख होईल, मला लागेल, असं तो विचार करतो का? बिलकुल विचार करत नाही. काय विचार करत नाही? कारण त्याला विश्वास असतो की मी ज्या हातामध्ये जात आहे ते हात अगदी सुरक्षित आहे, ते हात मला पडू देणार नाहीत, ते हात मला विजा होऊ देणार नाहीत. म्हणजे 100% ज्या गोष्टीवरती जर आपला विश्वास असेल तर ती गोष्ट आपण केली पाहिजे. तेव्हा कुठल्याही प्रकारे आपल्या चित्तामध्ये डाऊट नसतो, शंका नसतात, कुशंका नसतात. म्हणजे अशा पद्धतीने तीन रत्नांच्या प्रती जेव्हा आपण श्रद्धा प्रगट करत असतो, श्रद्धा भाव आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण करत असतो, तर तिथे कुठल्याही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये असली नाही पाहिजे.
जर समजून घ्या तुमच्या चित्तामध्ये जर तशा प्रकारची शंका असेल तर ती गोष्ट तुम्ही कधीही पूर्ण करू शकत नाही. आणि त्यामुळे तीन रत्नांच्या प्रती एवढी दृढ आपली श्रद्धा असली पाहिजे. आपण वंदनेमध्ये म्हणतो ना, नथी मे शरणंगय्यं बुद्धो मे शरणं वरं, नथी मे शरणंगय्यं धम्मो मे शरणं वरं, नथी मे शरणंगय्यं संघो मे शरणं वरं. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही. दृढ अशा प्रकारचा जर मनुष्याच्या चित्तामध्ये जर विश्वास असेल, आणि केवळ विश्वासच नाही तर खात्रीपूर्वक मनुष्य अशा प्रकारचा विचार करेल की या मार्गाने मी मार्गस्थ झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ मला सुख प्राप्त होणार आहे, मला दुःखाचा लवलेश सुद्धा माझ्या जीवनामध्ये उत्पन्न होणार नाही. अशा प्रकारचा विश्वास मनुष्याच्या चित्तामध्ये असेल तर त्या मनुष्याची या तीन रत्नांच्या प्रती विशुद्ध भाव असतो, परिशुद्धता त्या चित्तामध्ये असते की असं होऊ शकत नाही. भगवंताने सांगितलेल्या मार्गानुसार एखाद्या मनुष्याने अनुसरण केलं, आचरण केलं आणि त्या मनुष्याला दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त झाली नाही असं कधीही झालेलं नाही. एखादा मनुष्य असा म्हणेल की मी तर एवढ्या वर्षापासून धम्माचं अनुसरण करतो, धम्माचं आचरण करतो, परंतु मला तर काही प्राप्त झालंच नाही. भगवंत तर असे म्हणतात की धम्माचं अनुसरण करणारा, धम्माचं आचरण करणारा मनुष्य सुखाला प्राप्त होतो, निर्वाणगामी अवस्थेला प्राप्त होतो, तो श्रोतापन्न होतो, तो सकृतागामी होतो, तो अनागामी होतो, तो अरहंत होत असतो. तर मी तर एवढ्या वर्षापासून, एवढ्या दिवसापासून धम्माचं अनुसरण करतो, धम्माचं आचरण करतो, मला तर काहीच प्राप्त झालं नाही. अशा प्रकारे जर मनुष्य विचार करत असेल तर समजून घ्या कुठेतरी चुकत आहे, कुठेतरी तो चुकत आहे किंवा कुठेतरी मार्गस्थ तो भरकटत आहे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जर भगवंताने सांगितलेल्या मार्गानुसार जर मनुष्य आचरण करत असेल तर तो कधीही त्या मार्गापासून परावृत्त होऊ शकत नाही. कारण भगवंत स्वतः असे म्हणतात की भिक्षुंनो, मी सांगितलेल्या मार्गानुसार जर तुम्ही जीवन जगलं तर नक्कीच तुमची दुःखमुक्ती आहे याची जामीन मी तुम्हाला देऊ शकतो, याची खात्रीपूर्वक मी तुम्हाला विश्वास देऊ शकतो. परंतु मी सांगितलेल्या मार्गानुसार जर तुम्ही अनुसरण केलं नाही, आचरण जर तुम्ही केलं नाही तर मात्र मी सांगू शकत नाही की तुम्ही दुःखमुक्त होसाल किंवा दुःखमुक्त होऊ शकणार नाही. मग तीन रत्नांच्या प्रती विश्वास म्हणजे काय किंवा तीन रत्नांच्या प्रती शंका कुशंका असणे म्हणजे काय? तर बुद्धाच्या बोधी प्रती आपल्या मनामध्ये कधीही शंका कुशंका असू नये. बुद्धाची जी बोधी आहे, बुद्धाचं जे ज्ञान आहे, त्या बुद्धाच्या ज्ञानाप्रती, मग ज्ञान कोणतं तर चार आर्य सत्य आहे, चार आर्य सत्यांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये शंका असू नये. प्रत्यत्य समुत्पाद सिद्धांत आहे, त्याच्या प्रती आपल्या चित्तामध्ये शंका कुशंका असू नये. ब्रह्मविहार आहे, या प्रती आपल्या चित्तामध्ये शंका कुशंका असू नये. म्हणजे भगवंताने सांगितलेला जो जो उपदेश आहे किंवा जी जी भगवंताची प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेच्या प्रती आपल्या चित्तामध्ये कधीही शंका कुशंका आपण मनामध्ये निर्माण नाही केली पाहिजे. आणि भगवंताने सांगितलेला जो मार्ग आहे, जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, चार आर्य सत्याचा मार्ग आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे, प्रत्यत्य समुत्पाद सिद्धांताचा मार्ग आहे, म्हणजे भगवंताची बोधी, भगवंताची प्रज्ञा आणि भगवंताने आपल्या प्रज्ञेच्या द्वारा जो उपदेश दिला धम्म आहे, या धम्माच्या प्रती आपल्या मनामध्ये कधीही शंका कुशंका निर्माण होऊ नये. मग कधी कधी लोक असं म्हणतात हे बुद्धाने सांगितलंच नाही, हे बुद्धाचं नाहीच आहे, हे बुद्ध असे सांगू शकत नाही किंवा असं बुद्धाने सांगितलेलं नसेल. म्हणजे आपण आपल्या जर बुद्धीने अशा प्रकारचा विचार करत असेल तर तिथे मात्र आपण शंका कुशंका निर्माण करू शकतो. जसं की काही काही लोक असं म्हणतात पुण्यही नाही आहे आणि पापही नाही आहे, जन्म पुनर्जन्म सुद्धा नाही आहे. अनेक लोकांना असं वाटतं कशाचा जन्म, कशाचा पुनर्जन्म, कशाचं पाप, कशाचं पुण्य, कशाचं कुशल कर्म,
कशाचं कुशल कर्म असं काहीही नाही आहे, अशा प्रकारे काही लोकांच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो. कशाला दान केलं पाहिजे, कशाला सील पालन केलं पाहिजे, कशाला समाधी केली पाहिजे, कशाला विपश्यना केली पाहिजे, म्हणजे अशा प्रकारे अनेक मनुष्यांच्या चित्तामध्ये बघा शंका कुशंका निर्माण होत असतात. म्हणजे भगवंताच्या बोधीच्या प्रती सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये शंका कुशंका असते, सद्धमाच्या प्रती सुद्धा शंका कुशंका असते. आणि अशा प्रकारे आपल्या चित्तामध्ये जर शंका कुशंका असेल तर सद्धमाचं अनुसरण आपण कसं करू शकतो? करू शकत नाही मनुष्य. आणि ज्या ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये अशा प्रकारचे डाऊट्स निर्माण होतात, शंका निर्माण होते, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही सत्य धम्माचं अनुसरण करू शकत नाही. कधी कधी मनुष्याच्या मनामध्ये भिक्खू संघाच्या प्रती सुद्धा शंका कुशंका असते. अनेक लोकांना असं वाटतं की भिक्खू संघ, कधी कधी असेही लोक म्हणतात की बाबासाहेब संघाला शरण सुद्धा गेले नाही आणि मग आम्ही जात नाही, असंही काही लोकांच्या मनात डाऊट असतो. म्हणजे अशा प्रकारे मनुष्याच्या चित्तामध्ये म्हणजे बुद्धाप्रती शंका असते, धम्माप्रती शंका असते, संघाप्रती शंका असते. कधी कधी लोक असतात आम्ही बुद्धाला मानतो, धम्माला मानतो, पण संघाला मानत नाही, अशाही प्रकारची भावना मनुष्याच्या चित्तामध्ये असते. परंतु आपण जेव्हा व्याख्या करत असतो, मग बुद्धाची व्याख्या असेल, धम्माची व्याख्या असेल किंवा संघाची व्याख्या असेल, तर केवळ वर्तमानकालीन परिस्थितीला अनुसरून आपण तशा प्रकारची व्याख्या नाही केली पाहिजे. तर आपण व्याख्या काय करतो? एच संघा अतीताच, एच संघा अनागता, पचुपन्नाचे संघा अहं वंदामी संपत. म्हणजे भगवंताच्या काळामध्ये असणारा जो संघ आहे, वर्तमान काळामध्ये असणारा जो संघ आहे आणि भविष्यामध्ये उत्पन्न होणारा जो संघ आहे, या संघाच्या प्रती माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे. आणि त्यामुळे वैयक्तिक कधीही आपण श्रद्धा नाही ठेवली पाहिजे. वैयक्तिक श्रद्धा कधीच नसावी. श्रद्धा आपली संघाच्या प्रती असावी. कारण प्रजापती गौतमीने, जेव्हा मी बोललो काल संडेला चोखा मिळाला की कशा प्रकारचं म्हणजे कठीणची वरदान असतं किंवा कशा प्रकारे संघाला दान दिलं जातं, युट्यूबला मी टाकेल 1-2 दिवसामध्ये, तुम्ही युट्यूबला ऐकू शकता. तर म्हणजे वैयक्तिक दान देण्यापेक्षा संघाला उद्देशून दिलेलं दान किती महान फलदायक असते. आणि त्यामुळे नेहमी आपल्या चित्तामध्ये संघाचा उद्देश असला पाहिजे. आणि तो संघाचा उद्देश असताना आपण विचार केला पाहिजे की ज्या संघामध्ये सारीपुत्त भंते होते, ज्या संघामध्ये महामोग्गलान होते, ज्या संघामध्ये महाकाश्यप होते, ज्या संघामध्ये अनिरुद्ध होते, ज्या संघामध्ये आनंद होते, ज्या संघामध्ये उपाली होते, ज्या संघामध्ये खेमा होते, पटाचारा होते, किसा गौतमी होते, म्हणजे अशा प्रकारचे असंख्य भिक्खू आणि भिक्खुणी संघामध्ये होते. आणि अशा प्रकारे संघाच्या प्रती जर आपला दृढ असा विश्वास असेल तर त्या ठिकाणी त्या सद्धमाचं अनुसरण आपण योग्य प्रकारे करू शकतो. पण शंका कुशंका जर असेल तर त्या ठिकाणी मात्र कधीही आपण आपल्या जीवनामध्ये सद्धमाचं अनुसरण करू शकत नाही. आणि त्यामुळे बुद्धांच्या प्रती सुद्धा श्रद्धा असली पाहिजे, धम्माच्या प्रती सुद्धा श्रद्धा असली पाहिजे, किंवा संघाच्या प्रती, म्हणजे या तीनही रत्नाच्या प्रती आपल्या चित्तामध्ये दृढ अशा प्रकारची श्रद्धा असली पाहिजे. या तीन रत्नांच्या प्रती जर आपल्या चित्तामध्ये शंका कुशंका जर नसेल तर आपल्या जीवनामध्ये जे ध्येय आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो आणि ज्या ध्येयाच्या प्रती आपण मार्गक्रमण करत असतो, तर ते सत्य ज्ञान आपल्याला तशा प्रकारचं मार्गक्रमण केल्यानंतर प्राप्त होत असते. जसं उदाहरण म्हणून व्यवहारामध्ये जसं समजून घ्या, कधी कधी मनुष्याच्या चित्तामध्ये संघाच्या प्रती असा भाव उत्पन्न होतो. पण जसं समजून घ्या, एक डॉक्टर आहे, बुद्ध तर डॉक्टरच होते, जे जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर डॉक्टर कोण असेल तर ते म्हणजे बुद्ध आहे. म्हणजे मनुष्याच्या मनाचं सुद्धा भगवंत ऑपरेशन करायचे आणि मनुष्याच्या शरीराचं सुद्धा भगवंत ऑपरेशन करायचे. जे शारीरिक दृष्ट्या सुद्धा मनुष्याने कशा प्रकारचं सुदृढ असावं, बलवान असावं, मानसिक दृष्ट्या कशा प्रकारचं सुदृढ असावं, बलवान असावं, या संदर्भामध्ये भगवंताने बघा उपदेश दिला आहे. आणि त्यामुळे जगातले एकमेव डॉक्टर आहे. वर्तमान काळामध्ये जर समजून घ्या भिक्खू संघाची भूमिका कशी आहे बघा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये भिक्खू संघाची भूमिका कशी आहे, कारण बुद्ध तर ऑलरेडी आहेतच, बुद्धाचा धम्म सुद्धा ऑलरेडी आहे.
संघाची व्याख्या मात्र वेगवेगळ्या प्रकारे बदलत आहे भगवंताच्या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये. समजून घ्या, तुम्हाला एखादा आजार झालेला आहे आणि तुम्हाला एखादा आजार झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे गेले. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर चेकअप करतो आणि चेकअप करून तुम्हाला गोळ्या देत असतो, किंवा कधी कधी तुम्ही हॉस्पिटलमध्ये समजून घ्या ॲडमिट असता आणि ॲडमिट असल्यानंतर त्या ज्या गोळ्या देत असतात त्या गोळ्या कोण देते तुम्हाला? सकाळची गोळी, ऐक ना, दुपारची गोळी, संध्याकाळची गोळी कोण देते? नर्स देते, ऐक नाही. तुम्ही जर असं म्हणसाल की नाही, बिलकुल मी तुम्ही सांगलेली गोळी घेणारच नाही. काय घेणार नाही? कारण डॉक्टर जोपर्यंत येत नाही, डॉक्टर जोपर्यंत मला सांगत नाही, तोपर्यंत मी काय गोळी घेणार नाही. डॉक्टर येईल का तुमच्यापर्यंत? डॉक्टर सांगेल का तुम्हाला? सांगणारच नाही. नर्सने जशा प्रकारे तुम्हाला सांगितलं असेल, कारण नर्सचं ते काम आहे. डॉक्टरचं काम करून गेले आहे, परंतु आता तुमच्या आजारावरती योग्य प्रकारचा उपचार करत असताना तुम्हाला योग्य प्रकारची मात्रा देणे, योग्य प्रकारच्या गोळ्या देणे हे नर्सचं काम असते. नर्स जर तुम्ही ऐकलं नाही, नर्सवर जर तुम्ही विश्वास ठेवला नाही, तर तुमचा आजार मात्र बरा होऊ शकत नाही. अगदी भिक्खू संघाची भूमिका सुद्धा ही नर्स प्रमाणे असते. भिक्खू संघाची भूमिका काय आहे? नर्स प्रमाणे असते. कारण भिक्षू आपल्या मनाचं काय सांगतो का? मनाचं सांगण्यासारखं काही नाहीच आहे. म्हणजे संसारामध्ये असा कोणीही नाही आहे की जो आपल्या मनाचं सांगत असेल, कारण मनाचं सांगण्यासारखं इथे काही नाहीच आहे. भगवंताने जे जे सांगितलेलं आहे ते भिक्षू तुम्हाला सांगत असतात. आणि कोणी जर असं म्हणत असेल, दमोबुद्धी भंतेला सांगलं मला काय आवडत नाही आणि मी काय ऐकत नाही, नाही तर नको ऐकू बाबा, म्हणजे माझ्या मनाचं काय आहे का? किंवा दुसऱ्या एका भंतीचं असं म्हटलं की त्या भंतीसोबत काय माझं पटत नाही आणि त्या भंत्यानं किती सांगू द्या मला, मी काय त्याचं ऐकत नाही. नाही ऐकलं, कोणाचं हानी होणार आहे? कोणाचं नुकसान होणार आहे? स्वतःचं नुकसान होणार आहे. आणि त्यामुळे श्रद्धा ठेवत असताना वैयक्तिक नाही ठेवली पाहिजे. एखाद्या भिक्षूंच्या प्रती आपल्या चित्तामध्ये ठीक आहे, चांगला भाव आहे, चांगले हुशार आहेत, विद्वान आहेत, बुद्धिमान आहेत भिक्षू, ठीक आहे, परंतु श्रद्धा ठेवत असताना वैयक्तिक एका व्यक्तीच्या प्रती ठेवण्याऐवजी आपण संघाच्या प्रती श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण संघाच्या प्रती जर आपली श्रद्धा असेल तर आपल्या मनामध्ये कधीही शंका कुशंका निर्माण होऊ शकत नाही. जसं भगवंत उदाहरण देत असताना असं म्हणतात, जसं गुलाबाचं झाड आहे, गुलाबाचं झाड आहे आणि गुलाबाच्या झाडाचं समजून घ्या, एखादं फूल आपण तोडलं, समजून घ्या, एखादं फूल त्याला किडे लागून समजून घ्या पडलं, ऐक ना, किंवा एखादं कळी लावून पडलं समजून घ्या. म्हणजे त्या गुलाबाच्या झाडाची फुलं आपण तोडल्यानंतर त्या गुलाबाच्या झाडाचं महत्व कमी होऊ शकते का? होणारच नाही. कारण त्याचं ऑलरेडी जसं तसं महत्व राहणारच आहे. एक फुल तोडलं काय, एक फुल पडलं काय, एक फुल नष्ट झालं काय, त्या फुलाच्या झाडाचं महत्व काही कमी होणार नाही. अगदी तशाच प्रकारे संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये जो श्रद्धा भाव आपण उत्पन्न करायचा असतो, अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे, जो की सदा सर्व काळ या संसाराला सुगंध देण्याचं काम ते करत असते, अगदी तशा प्रकारे या तीन रत्नांच्या प्रती सुद्धा आपला भाव तशाच प्रकारचा असला पाहिजे. म्हणजे बुद्धाप्रती शंका नसावी, धम्माप्रती शंका नसावी आणि संघाच्या प्रती सुद्धा आपल्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नसावी. आणि त्यामुळे अशा प्रकारे शंका विशुद्ध भाव आपल्या चित्तामध्ये असेल, ही विशुद्धी जर आपण आपल्या चित्ताची करत असेल, आपल्या मनाची करत असेल, तर खऱ्या अर्थाने आपण मार्गक्रमण करू शकतो आणि त्या मार्गाला आपण प्राप्त करू शकतो. आणि त्यामुळे ही विशुद्धी, कांक्षा वितरण विशुद्धी आपण आपल्या जीवनामध्ये धारण केली पाहिजे. त्यानंतर मार्ग ज्ञान विशुद्धी, जे पाचव्या प्रकारची विशुद्धी आहे. मार्ग ज्ञान विशुद्धी, अर्थात मार्गाची भावना करीत असता मार्ग कोणता आणि अमार्ग कोणता याचे ज्ञान मनुष्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. मार्ग ज्ञान विशुद्धी मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे मी ज्या मार्गाचं अनुसरण करत आहे, ज्या मार्गाला मी धारण करत आहे, जो मार्ग माझ्या जीवनासाठी मला दुःखमुक्तीकडे घेऊन जाणार आहे. कारण मार्ग आणि अमार्ग, जे सत्याचा मार्ग आणि असत्याचा मार्ग
हे दोन्ही सोबत चालत असतात. कारण प्रवाह या संसारामध्ये सोबत चालत असतात. म्हणजे चांगल्या विचारांचा प्रवाह सुद्धा सोबत असतो आणि अकुशल विचारांचा सुद्धा प्रवाह सोबत असतो. बाबासाहेब जेव्हा धम्मदीक्षा देतात आणि धम्मदीक्षा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध जन हो, आता तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे तुम्ही दोन मार्गाने मार्गक्रमण करता कामा नये. तुम्ही केवळ एकाच मार्गाने मार्गक्रमण केलं पाहिजे. गढूळ पाण्याचा प्रवाह आणि स्वच्छ पाण्याचा प्रवाह एका दिशेने वाहू शकत नाही. जर हांडाभर स्वच्छ पाणी आहे आणि एक कपभर जर गढूळ पाणी आहे, तर ते कपभर गढूळ पाणी हांडाभर स्वच्छ पाण्यामध्ये जर एक कपभर आपण गढूळ पाणी टाकलं असेल, तर हांडाभर स्वच्छ पाण्याला सुद्धा एक कपभर गढूळ पाणी सुद्धा घाण करू शकते. अगदी तशाच प्रकारे बुद्ध तत्वज्ञान हे अथांग सागरासारखं आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, पवित्र आहे. परंतु जर समजून घ्या, बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण करत असताना जर तुम्ही तुमच्या रूढी असेल, तुमच्या परंपरा असेल, यज्ञ असेल, देवी देवता असेल किंवा अन्य प्रकारचे जे कर्मकांडाची भावना, यज्ञकाची भावना, ईश्वरवादाची भावना आहे, या चुकीच्या शंका कुशंकेने किंवा चुकीच्या संकल्पनेने जर तुम्ही जीवन जगत असाल, तर दोनही प्रवाह एका दिशेने कधीही वाहू शकत नाही. दोनही प्रवाह एका दिशेने कधीही चालू शकत नाहीत. आणि जर समजून घ्या, तुम्ही अशा प्रकारे जर करत असाल, तर ज्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न करता, ज्या सुखासाठी तुम्ही एवढे प्रयत्न करता, तर ते सुख तुम्हाला कधी प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मार्ग आणि अमार्ग म्हणजे सत्य आणि सत्य यामध्ये आपल्याला भेद करता आला पाहिजे. ही भेद करण्याची विशुद्ध चेतना आपल्यामध्ये असली पाहिजे. ही भेद करण्याची विशुद्ध चेतना जर तुमच्यामध्ये निर्माण होत असेल, तर तुम्ही खऱ्या अर्थाने आपल्या चित्ताची विशुद्धी, त्या मार्गाची विशुद्धी तुम्ही करू शकता. अन्यथा मार्गाची विशुद्धी मनुष्य करू शकत नाही. कारण हजारो वर्षापासून हा कुशल विचारांचा प्रवाह आणि अकुशल विचारांचा प्रवाह या संसारामध्ये चालत आलेला असतो. जसं सारीपुत्त भंते अश्वजित भंतेला भेटतात सुरुवातीला पहिल्या भेटीमध्ये, आणि अश्वजित भंतेजी त्यांना एक गाथा सांगतात. ती गाथा सांगल्याबरोबर त्यांना श्रोतापन्न अवस्था प्राप्त होते. नंतर ते, कारण ते पहिले संजयचे शिष्य असतात, पुन्हा आश्रमामध्ये येतात. आश्रमामध्ये आल्यानंतर महामोगल्या सुद्धा त्यांना बघतात, त्यांना सुद्धा ते गाथा सांगतात, ती श्रोतापन्न होत असतात. आणि ते असा विचार करतात की चला आपण जर आता भगवंताकडे जात आहोत, तर या 250 प्रयोजकांना सुद्धा आपण सांगू. जर त्यांची इच्छा असेल तर ते आपल्या सोबत येतील, अन्यथा इच्छा जर नसेल तर ते आपल्या सोबत येणार नाहीत. तर त्यांना सुद्धा बोलतात. ते म्हणतात की आम्ही तुम्हाला गुरु मानून आम्ही इथे राहत आहोत, तुम्ही जिकडे जासाल तिकडे आम्ही येण्यासाठी तयार आहोत. मग ते 250 शिष्य सुद्धा सारीपुत्त आणि महामोगल्यान यांच्या सोबत येतात. तर सारीपुत्तांच्या मनामध्ये गुरुच्या प्रती खूप आदर असतो, खूप सन्मान असतो. आणि ते असा विचार करतात की बघा, आपण संजय वेलट्टीपुत्ताकडे एवढ्या वर्षापासून आहो, त्यांना आपण गुरु मानलेला आहे. आपण जरी ज्ञानी असेल, हुशार असेल, परंतु आपण त्याला गुरु मानलं, त्यांच्यामुळे आपल्याला हे ज्ञान प्राप्त झालं, तर आपण त्यांना एक शब्द विचारला पाहिजे की आम्ही श्रमण गौतमाकडे जात आहोत. जर आपली इच्छा असेल तर आपण सुद्धा यावं, कारण आता आमचे गुरु फक्त श्रमण गौतमच आहेत, सम्यक संबुद्ध आहेत. आणि ते गुरुकडे जातात. गुरुकडे गेल्यानंतर संजय वेलट्टीपुत्त सारीपुत्तांना म्हणतो की मी भगवंताकडे काही येऊ शकत नाही. आता एवढ्या वयामध्ये, कारण त्यांचं वय झालं असतं, एवढ्या वर्षापासून या तत्वज्ञानामध्ये मी जीवन जगत आहो, आणि आता दुसऱ्यांचा शिष्य म्हणून, कारण एवढ्या वर्षापासून गुरु म्हणून त्याने जीवन जगलं, एवढे 250 शिष्यांना त्याने शिकवलं, आणि एवढ्या वर्षापासून जर गुरु म्हणून मी वावरत आहे, गुरु म्हणून मी राहत आहे, तर आता मात्र कोणाचा शिष्य बनून जीवन जगणे मला काही शोभण्यासारखं वाटत नाही, किंवा माझ्या मनाला ते पटणार सुद्धा नाही. तर तेव्हा सारीपुत्त त्यांना खूप विनंती करतात की तुम्ही असं करू नका, तुम्ही सुद्धा परिशुद्ध चित्ताचे आहात, तुम्ही सुद्धा भगवंताच्या सद्धमाला जर जाणसाल तर तुम्ही सुद्धा दुःखमुक्त होऊ शकसाल. अशा प्रकारे सारीपुत्त बघा त्यांना विनंती करत असतात. तेव्हा संजय वेलट्टीपुत्त त्यांना म्हणतो की सारीपुत्त, मला एक सांगा तुम्ही
या संसारामध्ये बुद्धिमान लोकांची संख्या जास्त आहे की मूर्ख लोकांची संख्या जास्त आहे? तर सारीपुत्त भंते सांगतात की बुद्धिमान लोकांची संख्या फार कमी आहे, मूर्ख लोकांची संख्या जास्त आहे. तर मग तो असं म्हणतो, जे जे बुद्धिमान असतील, जे जे ज्ञानी असतील ते श्रमण गौतमाकडे जातील, जे जे मूर्ख असतील ते माझ्याकडे येतील. म्हणजे स्वतः त्याला ऑलरेडी मूर्ख म्हणून घेतलेलं आहे, कारण मी तर मूर्ख आहेच. आणि त्यामुळे जेवढे काही मूर्ख असतील ते सर्व माझ्याकडे येतील. मी मूर्खाचा गुरु बनून जीवन जगण्यामध्ये मात्र धन्यता मानतो. म्हणजे मनुष्याकडे कितीही जरी ज्ञान असेल तरी सुद्धा मनुष्याला मार्ग समजला पाहिजे. सत्य मार्ग कोणता आहे आणि असत्य मार्ग कोणता आहे. नंतर बघा त्याला खूप वाईट वाटते, आणि कारण तो मिथ्या दृष्टीचा असतो. मिथ्या दृष्टीचा असल्या कारणाने त्याला असं म्हटलं की रक्ताच्या उकळ्या होतात. आणि कारण 250 शिष्य एकदाच निघून जाणे, एक एक शिष्य त्यांनी जमा केलेला असतो, आणि 250च्या सर्वच्या सर्व 250 शिष्य शाखा पूर्णपणे नष्ट होते. एकटेच असतात, मग बेचैन होतात, दुःखी होतात, कष्टी होतात, आणि ते पुन्हा मृत्यूला प्राप्त होत असतात. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला जर योग्य प्रकारचा मार्ग जर समजला नाही, मार्ग विशुद्धी जर आपल्याकडे नसेल, तर बघा म्हणजे चुकीच्या मार्गाने जर आपण हजारो वर्ष जरी मार्गक्रमण केलं असेल तरी सुद्धा भगवंत असे म्हणतात, तुम्ही त्या निश्चित ध्येयापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही. आणि त्यामुळे योग्य मार्गावरती आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. योग्य मार्गावरती जर तुम्ही मार्गक्रमण केलं तर तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त होऊ शकते. दिवसभर किंवा वर्षानुवर्ष जरी चुकीच्या प्लॅटफॉर्मवरती जर आपण उभे राहिलो तर ट्रेन येईल का? येणारच नाही. काय येणार नाही? कारण आपण चुकीच्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत. आणि बघा अनेक लोक वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना अनेक लोक चुकीच्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहेत. त्यांना असं वाटतं की याच मार्गाने आपण गेलो तर सुखाला प्राप्त होऊ शकतो, आणि त्यामुळे त्यांना काही सुख प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे योग्य मार्ग काय, अयोग्य मार्ग काय, मार्गन वितरण विशुद्धी आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. आपल्याला समजलं पाहिजे, आपण जाणलं पाहिजे. मनुष्य बुद्धिमान प्राणी आहे, मनुष्य ज्ञानी प्राणी आहे. तर ज्ञानी असल्या कारणाने, बुद्धिमान असल्या कारणाने मनुष्याने समजून घेतलं पाहिजे की हाच एकमेव मार्ग आहे की ज्या मार्गाचं मी अनुसरण केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मला सुख प्राप्त होऊ शकते. असा जर विश्वास आपल्याकडे असेल, असा मार्ग भेद करण्याची बुद्धिमत्ता जर आपल्याकडे असेल, कारण मार्ग भेद करता आला पाहिजे आपल्याला, सत्य असत्य आपण जाणता आलं पाहिजे, चांगलं आणि वाईट हे आपल्याला कळालं असलं पाहिजे. आणि चांगलं आणि वाईट जर आपल्याला कळत असेल तर मग चांगलं आपण स्वीकारलं पाहिजे, वाईटाचा आपण त्याग केला पाहिजे, अकुशल गोष्टींचा, वाईट गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे, आणि कुशल गोष्टींचा आपण स्वीकार केला पाहिजे. परंतु भानगड मात्र उलटी आहे. मनुष्याला माहीत असते, जसं उदाहरण म्हणून तुम्ही असं कधी ऐकलं का, बकरी माहिती, बकरी बकरी माहिती आहे बघा, बकरी पाला खात असताना तुम्ही असं कधी ऐकलं का, जसं बाभूळ माहिती आहे, बाभूळ, एक साधी बाभूळ असते आणि दुसरी कोणती असते, ते आमच्याकडे तिला पिसाळी बाभूळ म्हणतात. जे मोठी मोठी काठी असतात ना, लंबे लंबे काठी असतात, तर आमच्याकडे तिला पिसाळी बाभूळ म्हणतात. तर त्या बाभळीला बघा कधीतरी एखादा पाला असतो, नुसते काटे असतात, फक्त काटे असतात. बकरी बघा त्या तेवढ्या काट्यांमधून फक्त पाला खाते. तुम्ही कसं कधी असं ऐकलं का की बकरीने पाला खाता खाता अहो काटेच खाल्ले? असं होते का कधी? कधीच होत नाही. का होत नाही? कारण तिला माहिती आहे की पाला हा मला माझ्या उपयोगाचा आहे, परंतु काटे मात्र माझ्या काही उपयोगाचे नाही. म्हणजे एका जनावराला सुद्धा कळतं की हे खाल्ल्यानंतर म्हणजे हे खाल्ल्यानंतर मला अपाय होऊ शकतो, ऐक ना, माझ्या पोटामध्ये मला त्रास होऊ शकतो. जनावर बघा ते खात नाही. मनुष्याला माहीत असून सुद्धा ते खातात, ऐक म्हणजे जनावर बरे आहे की नाही. एखाद्या मनुष्य तंबाखू खाणारा मनुष्य, बिडी पिणारा किंवा सिगारेट पिणारा, त्या सिगारेटच्या डब्यावर लिहिलेले असते की हे पिल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो,
ऐक ना, तंबाखाच्या त्या पॉकेटवरती लिहिलेलं असते की हे खाल्ल्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, आणि ते चित्र पण असते मस्त बढिया असं एवढं, म्हणजे असं एवढं मोठं निघलेलं असतं, ऐक ना चित्र, म्हणजे सगळं दिसते त्याला. बघा, दिसते तरी सुद्धा मनुष्य खाते. म्हणजे मग बकरी जर म्हणा चांगली म्हणा का मनुष्य चांगले म्हणा, म्हणजे बघा, मनुष्याला कळतं की हे केल्यामुळे, हे खाल्ल्यामुळे, हे केल्यामुळे माझी हानी होणार आहे, माझं आयुष्य कमी होणार आहे, मी मृत्यूला प्राप्त होणार आहे, तरी सुद्धा मनुष्य बघा ते करत असतात. म्हणजे मार्ग माहित आहे की हा मार्ग चुकीचा आहे, हा मार्ग अयोग्य आहे, तरी सुद्धा त्या मार्गाने मनुष्य मार्गक्रमण करत असतो. त्या मार्गाने बघा ते वाटचाल करत असतात. आणि भगवंत असे म्हणतात की हा विशुद्ध भाव आपल्या चित्तामध्ये आपल्याला निर्माण करता आला पाहिजे, तेवढी बुद्धिमत्ता आपली असली पाहिजे, तेवढी क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे की आपल्या हिताचं काय आहे, आपल्या सुखाचं काय आहे, आपल्या कल्याणाचं काय आहे, चांगलं काय आणि वाईट काय, यामध्ये जर आपल्याला भेद करता येत असेल तर त्याला मार्ग मार्ग वितरण विशुद्धी अशा प्रकारचं म्हटलं आहे. आणि ही मार्ग विशुद्धी ज्याला समजली तर तो दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे हा विशुद्ध भाव सुद्धा आपण जाणला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. त्यानंतर 6वा आहे प्रतिपदा ज्ञान दर्शन विशुद्धी. म्हणजे अमार्गाचे ज्ञान झाल्यावर तो सोडून ध्येयाकडे ध्येयाकडे जाणाऱ्या मार्गाचे ज्ञान करून घेणे. बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये प्रतिपदा ज्ञान दर्शन विशुद्धी सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मार्ग जर आपल्याला कळाला, समजला, मार्ग जर आपल्याला समजला, तर मार्ग समजल्यानंतर त्या मार्गाने मार्गक्रमण करणे सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे, आपल्याला जमलं पाहिजे, आपल्याला साधता आला पाहिजे. कारण केवळ मार्ग असूनच चालत नाही, मार्ग माहीत असूनच चालत नाही. माहीत असेल पण मनुष्य जर चालत नसेल तर त्या मार्गाने कसं काय सुख प्राप्त होईल, त्याला सुख प्राप्त होणारच नाही. आणि त्यामुळे मार्ग माहीत असल्यानंतर त्या मार्गाने आपण कसं चाललं पाहिजे, त्या मार्गाने कशा प्रकारे आपण मार्गक्रमण केलं पाहिजे, याची भावना सुद्धा मनुष्याच्या चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. एकदा एक व्यक्ती, भगवंत जेव्हा श्रावस्तीमध्ये होते, तर तो व्यक्ती भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, मला काही प्रश्न विचारायचे आहे तुम्हाला. तर भगवंत असे म्हणतात की विचारा. तर तो म्हणतो की भगवान, तुम्ही एवढे महान तत्वज्ञानी आहात, विद्वान आहात, पंडित आहात, सम्यक संबुद्ध आहात, तुमच्याकडे असंख्य लोक भगवान येतात, तुम्ही त्यांना उपदेश करता, प्रत्येकाच्या शंका कुशंकाचं तुम्ही निरसन करता, आणि असंख्य लोक आपल्या धम्माच्या मार्गाला जाणून समजून घेऊन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करतात. भगवान, आपल्याकडे येणारे सर्वच्या सर्वच लोक दुःखमुक्त होतात की काही लोक राहतात, असा तो प्रश्न करतो. सर्वच लोक दुःखमुक्त होतात का? तर भगवंत असे म्हणतात की कधी कधी प्रश्नाने प्रश्न केला जातो, म्हणजे उत्तर देण्याच्या अनेक पद्धती आहेत. कधी कधी प्रतिप्रश्न करून उत्तर दिलं जातं, कधी कधी संक्षिप्त रूपाने उत्तर दिलं जातं, कधी कधी विस्तार रूपाने उत्तर दिलं जातं. हे वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं जातात. तर भगवंत असे म्हणतात, मी तुला एक प्रश्न विचारतो, तुला जसं वाटेल तशा प्रकारे त्या प्रश्नाचं तू उत्तर दे. तर ते म्हणतो विचारा भगवान. तर तो म्हणतो की भगवंत त्याला म्हणतात की श्रावस्तीचा रस्ता तुला माहित आहे का? तर तो म्हणतो हो भगवान, श्रावस्तीचा रस्ता मला माहित आहे. कसा आहे श्रावस्तीचा रस्ता? भगवंत राजगृहाला राहतात. तर तो म्हणतो भगवान, राजगृहावरून आता सध्या पाटणा त्याला म्हणतो आपण, राजगृहून पाटणाला जायचं, पाटणावरून म्हणजे पावाला जायचं, पावावरून वैशालीला जायचं, आणि वैशालीवरून श्रावस्तीला जायचं. अशा प्रकारे जर समजा मार्गक्रमण केलं तर तो व्यक्ती बरोबर श्रावस्तीला पोहोचू शकतो. असं म्हटल्याबरोबर भगवंत असे म्हणतात की तू सांगितलेल्या मार्गानुसार ज्या ज्या व्यक्तींना तू सांगितलं ते व्यक्ती, तू जे मार्ग सांगितला त्या मार्गाच्या ठिकाणी किंवा त्या निश्चित ठिकाणी ते लोक पोहोचतील का? तर तो म्हणतो भगवान हो पोहोचतील, मी जर सांगितलं त्यानुसार जर ते गेले तर नक्कीच पोहोचतील, पण मी सांगितलं आणि त्यानुसार जर ते गेले नाही तर ते काही पोहोचणार नाहीत. भगवंत असं म्हणतो हो अगदी बरोबर आहे, तू ज्या पद्धतीने सांगितलं अगदी तसंच आहे. म्हणजे तू सांगितलेल्या मार्गानुसार जर ते गेले तर तिथं पोहोचतात. अगदी तशा प्रकारे
मी केवळ मार्गक्रमण करतो, मी केवळ मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही आहे. मी केवळ मार्ग सांगतोय आणि मी सांगितलेल्या मार्गाला अनुसरून जर व्यक्ती जात असेल तर तो निर्वाणगामी अवस्थेपर्यंत पोहोचतो. परंतु मधातच समजा त्याने रस्ता बदलला, कधी कधी लोक रस्ता मधात बदलतात, मधात रस्ता बदलतात आणि मधात रस्ता बदलला का मग रस्ता मनुष्य मात्र भरकटत असतो. मग पुन्हा काही इच्छित ध्येयापर्यंत तो पोहोचू शकत नाही, भरकटला मार्ग. असंच आहे जीवनाचं सुद्धा, असंच आहे. म्हणजे मनुष्य थोडं थोडं चालतो आणि थोडं थोडं चालताना कधी कधी मग ट्रॅक चेंज करतो. ट्रॅक चेंज केला का मनुष्याच्या जीवनाचा मार्ग सुद्धा बघा बदलतो. आणि मार्ग बदलला की मनुष्य कधी सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मार्ग केवळ माहीत असून चालत नाही, तर त्या मार्गाला समजून घेणे आणि त्या मार्गानुसार अनुसरण करणे, आचरण करणे, प्रॅक्टिकली जर आपण त्या मार्गावरती जर मार्गक्रमण करत असेल तरच आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते. अन्यथा ज्ञान असून सुद्धा चालत नाही. म्हणजे आपल्याला किती ज्ञान आहे, आपण किती बुद्धिमान आहोत याला महत्व नाही, तर आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा आपल्या सुखासाठी आपण कशा प्रकारचा उपयोग करतो याला विशेष महत्व आहे. आणि त्यामुळे कधी कधी कमी ज्ञान असणारा मनुष्य सुद्धा अत्यंत बुद्धिमान असतो, तो सुखाच्या मार्गाने जात असतो. पटिशनचं उदाहरण आहे आपल्याकडे, एकच गाथा त्याला पाठ होते, एका गाथेच्या आधाराने तो अरहंत पदाला प्राप्त झाला. म्हणजे मनुष्याला दुःखमुक्त होण्यासाठी हजारो गाथा पाठ असल्या पाहिजे असं भगवंतांनी कधी नाही म्हटलं. एक गाथा तुम्ही पाठ करा, त्या गाथेचा अर्थ जाणा, त्यानुसार तुम्ही आचरण करा, प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जीवनामध्ये त्याला उतरवा, तुम्ही दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकता. आणि त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा आपण उपयोग कसा करतो हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे प्रतिपदा ज्ञान दर्शन विशुद्धी सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर 7वी विशुद्धी आहे ज्ञान दर्शन विशुद्धी. 7वी आहे ज्ञान दर्शन विशुद्धी. निर्वाण मार्गाकडे जाण्याचा जो अनुभव आहे, निर्वाण मार्गाकडे जे जे लोक जात असतात तर त्यांचा अनुभव हा अत्यंत महत्वपूर्ण असतो. आणि त्या अनुभवाच्या द्वारा आपल्याला जे ज्ञान असतं तर त्या ज्ञानाला आपण प्राप्त केलं पाहिजे, त्या ज्ञानाचा आपण अनुभव घेतला पाहिजे. कारण निर्वाणगामी हा मार्ग जो आहे, या निर्वाणगामी मार्गाचं अनुभव घेतल्यानंतर जो जो मनुष्य या निर्वाणगामी मार्गाचा अनुभव घेत असतो त्याचं ज्ञान दर्शन त्या मनुष्याला होत असते. तर तो मनुष्य आपल्या या निर्वाणगामी ज्ञानाची विशुद्धी सुद्धा तो करत असतो, त्याला विशुद्ध भाव त्या ठिकाणी प्राप्त होत असतो, तो सुखाने त्या ठिकाणी जीवन जगत असतो. कारण जेव्हा मनुष्याच्या सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट होत असतात, नाहीशा होत असतात, ज्या मनुष्याचं जीवन हे निर्दोष असते, पूर्णतः त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसतो, तर अशा प्रकारचा मनुष्य सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे ज्ञान दर्शन विशुद्धी सुद्धा जे त्या निर्वाणाला पाहण्याचा दृष्टिकोन, त्या निर्वाणाला बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या सुखाला जर आपण जाणत असेल, त्या सुखाला जर आपण पाहत असेल, म्हणजे तिथे पोहोचल्यानंतर आपल्याला काय सुख मिळू शकते याची परिकल्पना आपल्याला करता आली पाहिजे. जसं की एखादा व्यक्ती, एखादा विद्यार्थी जर समजा IAS बनण्याची तयारी करत असेल, परीक्षाची तयारी करत असेल आणि जीवापाड तो प्रयत्न करत असेल, जीवापाड प्रयत्न करत आहे, कशासाठी, तर त्याला माहित आहे की त्या जागेवरती जेव्हा मी पोहोचेल तर त्या जागेवरती पोहोचल्यानंतर माझ्या हातामध्ये जी पावर येणार आहे, माझ्या हातामध्ये जी सत्ता येणार आहे, माझ्याकडे जो पैसा येणार आहे, माझ्याकडे जो सन्मान येणार आहे, या सर्व प्रकारच्या गोष्टींची तो परिकल्पना करतो आपल्या चित्तामध्ये. आणि तो विचार करतो की ते सुख हे सर्वात श्रेष्ठ सुख आहे, ते पद हे सर्वश्रेष्ठ पद आहे. आणि त्या पदासाठी बघा तो जीवापाड प्रयत्न करतो, जीवापाड मेहनत करतो, परिश्रम करतो आणि त्या अवस्थेला तो प्राप्त होत असतो. कारण त्याला माहित आहे तिथे गेल्यानंतर केवळ सुख आणि सुख आहे. अगदी तशाच प्रकारे धम्माचं अनुसरण करणारा मनुष्य शील पालन करत असेल, समाधी भावना करत असेल आणि प्रज्ञेचा अभ्यास करत असेल,
तर तो जाणतो की मी शील पालन करत आहे, मी समाधी भावना करत आहे, मी प्रज्ञेचा अभ्यास करत आहे, मी योग्य प्रकारच्या मार्गाने मार्गक्रमण करत आहे. योग्य प्रकारच्या मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर मला जे सुख प्राप्त होणार आहे ते सुख म्हणजे निर्वाणगामी सुख आहे. त्या सुखाची अनुभूती माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे तो विचार करतो. अर्थात त्याला माहित असते की तिथे पोहोचल्यानंतर जे सुख आहे त्या सुखाची तुलना अनेक कोणत्याही प्रकारच्या सुखाशी होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ज्ञान दर्शन विशुद्धी त्या मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होत असते. आपण सुद्धा तशा प्रकारची भावना आपल्या जीवनामध्ये आपण केली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे या 7 प्रकारच्या विशुद्ध भाव आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे. हा 7 प्रकारचा विशुद्ध भाव जर आपल्या चित्तामध्ये असेल तर खऱ्या अर्थाने आपण सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करू शकतो. आपण काय करतो, कशा प्रकारचं जीवन जगतो, कशासाठी जीवन जगतो, हे जीवन जगल्यानंतर आपल्याला काय लाभ होणार आहे, काय फायदा होणार आहे, याचं चिंतन मनन आपण रोज आणि रोज केलं पाहिजे. कारण मानवी जीवन एक क्षणभंगुर आहे. भगवंताने असं म्हटलं आहे, कधी केव्हा कुठे काय होईल हे आपण सांगू शकत नाही. क्षणाचा भरोसा नाही मनुष्याचा. क्षणामध्ये मनुष्य मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आयुष्य आहे, या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, दान कर्म केले पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे, मैत्री भावना केली पाहिजे, करुणावृत्ती प्रामाणिकपणा आपल्या मनामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या या संपूर्ण कुशल कर्माला जर आपण आपल्या चित्तामध्ये धारण करून आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून आपण सुद्धा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.